म्हणायचो आपण? काय म्हणायचं त्या रिंगला? सलायवरी ग्लँड विच आर अरेंज इन द रिंग लाईक पॅटर्न. असं इकडे हे 3 आणि असं तिकडचे 3 अशी ही रिंग लाईक पॅटर्न. तर काय म्हणतात ह्याला? व्हॉट दॅट रिंग इज कॉल्ड ॲज? येस ईश्वरी? Walder's ring. Yes, it was a Walder's ring, है ना? And so this salivary gland, these 3 pairs of salivary gland, sublingual, below the tongue, आपण ह्याचं लोकेशन वर प्रश्न येत असं म्हटलं होतं, सबमॅन्डिब्युलर आणि पॅरोटिड, चीक मध्ये. Okay, in front of the ear. So basically, as per your NCERT, it is in the cheek region. Okay, आणि आपण ह्याचे डिस्टिंग्विशिंग फीचर्स पण सगळे केले होते. Okay, so salivary gland basically secrete, produce water and produce lysozyme. What is the role of this lysozyme? What is the role of lysozyme? It kills bacteria. Yeah, so it is antibacterial. pH of saliva is 6.8. Yes, pH of saliva is 6.8. सगळ्यांनी नाही लिहिलेलं दिसत आहे. ओके, सलायवरी मध्ये सलायवरी ग्लँडचा एक एन्झाइम आहे. कुठला एन्झाइम आहे? Salivary amylase. सलायवरी अमायलेज, किंवा त्याचं दुसरं नाव काय? सलायवरी अमायलेजचं दुसरं नाव काय? Tallinn. टॅलिन. याच्यामध्ये फ्यू आयन्स आहेत. कुठले आयन्स आहेत? ऍज पर युअर एनसीआरटी आपण म्हटलं होतं, हायलाइट इट ऑन पेज नंबर 261. Sodium, potassium, bicarbonate and chlorine. क्लोराइड. येस, सोडियम, पोटॅशियम, बायकार्बोनेट अँड क्लोराइड आयन, हे सगळे आयन्स विच अगेन हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. बरोबर आहे. किती स्टार्च, किती पर्सेंट स्टार्च याच्यामध्ये डायजेस्ट होते? सलायवरी ग्लँडने किती पर्सेंट स्टार्च डायजेस्ट होते? इट डायजेस्ट. कम ऑन पेज नंबर 262 ऑफ युअर एनसीआरटी किंवा नोट्स लिहिले असेल तर बघा. So how much percentage of starch? 30%. Yes, theoretically 30%. जर चावून व्यवस्थित खाल्लंय तर theoretically 30% of the starch is getting hydrolyzed. Hydrolyzed म्हणजे digested. Okay, so starch is getting converted into what? बघा खालची reaction. In the pH 6.8, in presence of enzyme amylase, is getting converted into Maltose. maltose. Maltose is what? Monosaccharide, disaccharide, काय? मोनो आहे की डाय आहे की काय? कुठली शुगर आहे? कुठलं कार्बोहायड्रेट आहे? मोनोसॅकराइड आहे, डायसॅकराइड आहे, काय आहे माल्टोज? बोला. मोनो और डायसॅकराइड, काय माल्टोज? Disaccharide. Disaccharide made up of, if I ask, if you say Glucose disaccharide, plus glucose. yes, it is made up of glucose plus glucose. आपल्याला फायनली काय हवंय? आपल्याला फायनली काय हवंय डायजेशन मध्ये? स्टार्च शुड गेट कन्वर्टेड इनटू, कंप्लीट डायजेशन म्हटलं तर स्टार्च शुड गेट कन्वर्टेड इनटू, येस बोला रे बाळांनो. Glucose. येस, स्टार्च शुड गेट कन्वर्टेड इनटू ग्लुकोज, म्हणजे ते स्टार्चचं डायजेशन कम्प्लीट होईल, है ना? स्टार्च माल्टोज मध्ये कन्वर्ट झालाय म्हणजे डायजेशन कम्प्लीट आहे का अजून इथे? आहे का डायजेशन कम्प्लीट? नाही, कारण ग्लुकोज पाहिजे फायनली. ओके, मग हा माल्टोज पुढे जाणार आहे म्हणून 30% आपण म्हणतो हायड्रोलाइज्ड होतं, अजून डायजेस्ट नाही म्हटलं आपण, हायड्रोलाइज्ड. ओके, so 30% of the starch is hydrolyzed here by the enzyme amylase in the pH of 6.8. आणि आपण डिफरंट प्रकारचे सगळे ग्लँड्स बघितले होते. So can you tell me out of these 3 gland which is the largest gland and which is the smallest gland? Largest is
and smallest is. Yeah. Largest is parotid. Yes, largest is parotid. मी म्हटलं तर PG म्हणजे upper degree, so largest. That way you could remember. आणि SG, smallest gland, sublingual gland. SLG करा त्याला, sublingual gland, कारण आपल्याकडे submandibular gland पण आहे. So sublingual, SLG. आणि maximum saliva is secreted from which pair of gland? Submandibular gland. Submandibular, SMG, submandibular gland, maximum saliva. So SM आहे म्हणून maximum saliva. So that should be certain mnemonics. You should be able to remember the things, because our biology is very theoretical. हो ना, त्याला मेमरी पण पाहिजे, लॉजिकल पण सेन्स पाहिजे, असं सगळंच आहे. हो की नाही? चलो, सो नेक्स्ट काय केलं होतं आपण? सो दिस किल्स बॅक्टेरिया, दिस कंटेन सलायव्हरी अमायलेज, म्युकस सेल सिक्रेट. म्युकस सिक्रेट होतं म्हणून कुठलं इम्युनोग्लोबिलिन? जिथे कुठे immunoglobulin. येस, जिथे कुठे म्युकस तिथे इम्युनोग्लोबिलिन ए. बाकीचे आहेत का क्लासमध्ये? सो IgA इम्युनोग्लोबिलिन गिव्स अ लोकल इम्युनिटी. लोकल इम्युनिटी म्हणजे त्या जागेची इम्युनिटी, म्हणजे तोंडातली इम्युनिटी म्हणजे लोकल इम्युनिटी. ओके, पोटातली इम्युनिटी म्हणजे लोकल इम्युनिटी. त्या जागेची इम्युनिटी इज अ लोकल इम्युनिटी. ओके, अँड हेन्स इट सिक्रेट्स अ म्युकस, सो इट गिव्स अ लोकल इम्युनिटी. क्लिअर? बाकीचे पण बोला ना रे, बरं वाटेल जरा. बोलता येतं का सगळ्यांना? सो एव्हरीबडी इज हॅव्हिंग टीथ अँड टंग, आय गेस, है ना? टू टॉक, कारण ते दोन महत्वाचे, टीथ अँड टंग, फॉर प्रोनाउन्सिएशन. ओके, सो सिक्रिशन ऑफ सलायव्हरी ग्लँड इज अ सलायवा. सो पीएच ऑफ सलायवा आपण म्हटलं होतं 86.8, राईट. आणि हे इम्पॉर्टंट, तुम्ही हायलाइट एनसीईआरटी केलं असेल किंवा नोटबुक मध्ये लिहिलं असेल. देन वी टॉक्ड ऑन द दिस ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँड मधले वेगळे सेल्स आपण म्हटलं होतं. कॅन यू टेल मी, कॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर इज सिक्रेटेड वेअर? काय आहे कॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर आणि कुठले सेल सिक्रेट करतात कॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर? Parietal cells. येस, एक्झॅक्टली. सो दिस परायटल सेल अलॉंग विथ कॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर काय करतोय तो? अजून काय सिक्रेट करतो? HCl. येस, HCl अँड कॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर. कॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर कशासाठी लागतो? हे सगळं केलंय आपण, बोला रे बाकीचे पण. कॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर कशासाठी लागतंय? या, फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ, बोल सलीश्वरी, फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ Iron. नो, इट इज फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12, है ना? जे काही फूड मध्ये व्हिटॅमिन B12. आणि मी म्हंटल तर एका ह्याच्यामध्ये क्वेश्चन होता की जर कॅसल परायटल सेल डॅमेज झाले किंवा परायटल सेलचं काम बंद झालं तर अल्टिमेटली काय होणार आहे? आय सेड की इट इज ॲनेमिया, कारण हा काय करतोय? कॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर सिक्रेट करतोय. आणि व्हिटॅमिन B12चं ऍब्झॉर्प्शन नसेल तर ब्लड सेल व्यवस्थित प्रोड्यूस होणार नाही, म्हणजे आरबीसीचं प्रोडक्शन थांबलं म्हणजे हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये नसेल. हिमोग्लोबिन नसलं की इट लीड्स टू ॲनेमिया. सो कॅसल इंट्रिन्सिक फॅक्टर इज इम्पॉर्टंट फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्शन, आरबीसी प्रोडक्शन. आणि HCl चा रोल, HCl म्हणून मग गॅस्ट्रिक ग्लँड, स्टमकचं पीएच किती असतं बघा? तोंडात सलायवा असतो, त्याचं पीएच आहे 6.8. पुढे स्टमक मध्ये आला तर पीएच इज अप्रॉक्सिमेटली आपण रेंज केली होती 0.9 to 1.8. So remember average pH 1.8 given by your NCERT. 1.8 pH. HCl provide acidic 1.8 pH. pH वर क्वेश्चन्स येतात. आणि ह्या एवढ्या ऍसिडिक पीएच मध्ये बॅक्टेरिया समजा तुमच्या फूड मधनं बाय अनफॉर्च्युनेट काही बॅक्टेरिया गेले आतमध्ये तर ते स्टमकच्या पीएच मध्ये मरून जातात. इतक्या ऍसिडिक पीएच मध्ये कुठलाही बॅक्टेरिया जगत नाही, कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझम जगत नाही.
पण तुम्ही ओव्हरलोडेड काहीतरी इन्फेक्टेड फूड खाल्लं तर मग फूड पॉइझनिंग, किंवा ओव्हरलोडेड इन्फेक्टेड पाणी पिलात तर मग फूड पॉइझनिंग. पण जनरली इन द हेल्दी स्टमक किंवा हेल्दी डायजेस्टिव्ह सिस्टीम या 1.8 pH ला कुठलाही बॅक्टेरिया जगू शकत नाही. ओके, बॅक्टेरियाला पीएच लागतो 7, न्यूट्रल पीएच लागतो त्याला जगण्यासाठी. ओके, आणि म्हणून स्टमक प्रोटेक्ट्स this pH of the stomach protects from any bacterial infection. आणि अगेन फॉर द एन्झाईम पेप्सिनच्या ऍक्टिव्हिटी साठी दिस pH is essential. ओके, म्युकस सेल काय करतायत सिक्रीट? सो हियर इज अ म्युकस सेल. काय करतात ते? म्युकस सेल म्हटलं म्हणजे ते काय करणार? सिक्रेट म्युकस. या इट विल सिक्रेट म्युकस. आणि म्हणून इतक्या ऍसिडिक पीएच मध्ये जसं मी म्हंटल की लोखंडाचा खिळा तुम्ही याच्यात टाकला तर काही दिवसांनी तो मेल्ट डिझॉल्व्ह होऊन जाईल. पण मग आपलं तर किती डेलिकेट ऑर्गन आहे, तर मग म्युकस सेल काय करता? सगळ्या लाइनिंग वर इथे म्युकस जमा करून ठेवता आणि म्हणून स्टमक गेट प्रोटेक्टेड ड्यू टू दिस ऍसिडिक पीएच बिकॉज ऑफ दिस म्युकस सेल. केलं होतं सगळं. चीफ सेल काय करताय? व्हॉट द चीफ सेल डू? हे चीफ सेल काय करतात? Secret pepsinogen and gastric lipase. येस, सो पेप्सिनोजन. मी काय म्हटलं होतं, जेव्हा जन असतं ओके किंवा सफिक्स जन आहे आणि प्रीफिक्स प्रो आहे, दॅट मीन्स दिस एन्झाइम्स आर इनऍक्टिव्ह आणि मग त्याला ऍक्टिव्ह करायचं पण काम हा पीएच करतो. सो पेप्सिनोजन हा इनऍक्टिव्ह आहे. ओके, त्याला ऍक्टिव्ह करायचं काम हा पीएच करणार आहे आणि इट विल बी कन्व्हर्टेड इनटू पेप्सिन. आणि जी सेल काय करतात? देर आर द जी सेल्स. व्हॉट डज दिस जी सेल डज? गॅस्ट्रिन हार्मोन सिक्रेट करतात. Yes, that secretes a hormone gastrin. So that was about the gastric gland. मला असं वाटतं मी सगळ्यांना शिकवते ना, ईश्वरीलाच नाही शिकवते. सो हे आपण बोललो होतं सगळं. गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँड म्हणजे कशातला ग्लँड? स्टमक मधला ग्लँड. करेक्ट. आणि हे सगळे डिटेल आपण तिकडे केले होते. Now we are starting with this intestinal gland. Keep writing, please keep writing. Give heading and keep writing. So there are two types of intestinal gland. That is a Brunner's gland. आणि कुठलं असेल दुसरं? It is a COL, crypts of lubricant मधले काही glands. क्रिप्ट म्हणजे ती एक कॅव्हिटी, हो ना? कुठल्या लेयर मध्ये ती कॅव्हिटी आहे? क्रिप्ट कुठल्या लेयर मध्ये? कुठल्या 4 लेयर आहेत ना आपल्या, तर त्याच्यापैकी कुठल्या लेयर मध्ये क्रिप्ट आहे? बोला. कुठल्या लेयर मध्ये क्रिप्ट आहे? कॅव्हिटी कुठल्या लेयर मध्ये? कुठल्या 4 लेयर आपण बघितल्या? सिरोसा, मस्क्युलॅरिस, सबम्युकोझा अँड म्युकोझा. आपण ब्रुनर्स ग्लँडचं काय केलं होतं महत्वाचं? म्युकोझा इनर मोस्ट की आउटर मोस्ट? इनर मोस्ट. इनर मोस्ट. आणि मग क्रिप्ट कुठे प्रेझेंट आहे? म्युकोझा मध्ये की आउटर मोस्ट सिरोसा मध्ये? म्युकोझा. म्युकोझा मध्ये. कारण बरेचसे ग्लँड, बरेचसे इंटेस्टिनल ग्लँड ह्या म्युकोझा मध्ये असतात. म्युकोझा विच इज अ इनर मोस्ट लेअर, विच इज अ इनर मोस्ट लेअर. त्याच्यामुळे क्रिप्ट कुठे आहे? इनर मोस्ट लेअर मध्ये आहे, म्युकोझा लेअर मध्ये. आणि ब्रुनर्स ग्लँड कुठे आहे? क्रिप्ट सी म्युकोझा मध्ये. ब्रुनर ग्लँड पण म्युकोझा मध्ये का? ब्रुनर कुठे आहे? सबम्युकोझा ऑफ डिओडेनम. या, सबम्युकोझा ऑफ डिओडेनम. आणि ओपन होतो तो क्रिप्ट मध्ये. अलॉंग विथ दॅट क्रिप्ट मध्ये काय आहे अजून? मग ते इंटेस्टिनल ग्लँड कसे झाले? देर इज अ पॅनिक सेल, देर आर द पेयर्स पॅचेस. बरोबर. म्हणून द क्रिप्ट्स ऑफ ल्युबरकन. प्लीज कीप रायटिंग, प्लीज कीप रायटिंग एव्हरी टाइम आय इन्स्ट्रक्ट यू. ओके, द सिक्रीशन ऑफ ब्रुनर्स ग्लँड
along with that of crypts of lubricant constitute the intestinal juice or succus entericus. Important. सकस इंटेरिकस काय आहे याच्यावर क्वेश्चन येतो. सकस इंटेरिकस. कम ऑन पेज नंबर 262. मोठा पॅरेग्राफ मी तुम्हाला म्हटलं तर वाचा, काय कळतंय का बघा. लास्ट पॅरेग्राफ बघा. द इंटेस्टिनल म्युकोझल इपिथेलियम हॅज गोबलेट सेल. गोबलेट सेल म्हटलं म्हणजे तो काय करतो. गोबलेट सेल काय करतो. द इंटेस्टिनल म्युकोझल इपिथेलियम. म्युकोझा इनरमोस्ट त्याच्यामध्ये आहेत गोबलेट सेल. आपण काढले होते मागचं लेक्चर, रेफर करा. गोबलेट सेल काय सिक्रीट करणारे. म्युकस. म्युकस सिक्रीट झाल्यामुळे सगळं तो ग्लॅड किंवा तो इंटेस्टाईन स्टमक सगळं प्रोटेक्ट होतं. कीप ऑन सिक्रेटिंग म्युकस as well as immunoglobulin A. Okay, which secrete mucus. The secretion of brush border cells of mucosa along with the secretion of goblet cell constitute the intestinal juice or succus entericus. Bold letter मध्ये लिहिलंय त्यांनी. So कळलं what is the succus entericus. Even you get short note or definition. Define what is succus entericus. So the secretion of Brunner gland. म्युकस कसं म्युकस सिक्रेट करतं ब्रुनर ग्लँड. कुठलं म्युकस सिक्रेट करतं. ऍसिडिक की अल्कलाइन. गो बॅक अँड चेक. येस अल्कलाइन, कारण की पीएच दिलाय बघा. अबाउट 7 द पीएच बिकम्स अल्कलाइन. बिलो 7 द पीएच इज ऍसिडिक. सो अल्कलाइन म्युकस सिक्रेट झाल्यामुळे स्टमक मधलं जे 1.8 चा पीएच होतो त्याला न्यूट्रलाइज करायला हे ब्रुनर्स ग्लँड मदत करतं. ओके, म्हणजे पुढचं पुढे डायजेशन प्रॉपर व्हायला पाहिजे. सो राईट डाऊन द डेफिनेशन. व्हॉट इज सकस इंटेरिकस. ओके, द सिक्रीशन ऑफ ब्रुनर्स ग्लँड. एनसीआरटी प्रमाणे म्युकस सिक्रीशन बाय गोबलेट सेल. ओके, आणि ब्रश बॉर्डर इपिथेलियमचं कॉन्स्टिट्युएंट intestinal juice किंवा हे स्पेसिफिक. ब्रुनर ग्लँड along with that of crypts of lubricant consist of intestinal juice with the pH 7.8 to 7.5 to 7.8. ओके, सो बघा आता सलायवाचा पीएच 6.8, स्टमकचा पीएच 1.8 आणि सकस इंटेरिकसचा पीएच 7.5 to 8. आलं का लक्षात. जर तुमचं एनसीआरटी रेफर केलं तर त्यांनी जे पीएच दिले ना तेच इथे रेफर करा. एनसीआरटी सेम पीएच इज 7.8 स्पेसिफिक. ओके, कारण तुम्हाला जर 7.9 7.8 असे ऑप्शन आले तर यू शुड बी एबल टू चूज 7.8. ओके, इज दॅट क्लिअर. सो हिअर इट इज 7.8. इज दॅट क्लिअर टू यू. Yes, ma'am. Yeah, next. सकस इंटेरिकस काय काय असतं बघा. इंटेस्टिनल ज्यूस मध्ये काय काय आहे किंवा सकस इंटेरिकसचं कंपोजिशन काय काय आहे. सो सकस इंटेरिकस कंटेन पेप्टिडेजेस, ट्रायपेप्टिडेजेस, डायपेप्टिडेजेस, अमायनोपेप्टिडेजेस. म्हणजे हे काय आहे सगळे. पेप्टिडेजेस म्हणजे काय. ते पेप्टाइड म्हणजे काय. पेप्टाइड म्हणजे प्रोटीन्स, प्रोटीनचा पार्ट. सो प्रोटीन्स आर व्हॉट. प्रोटीन आर द चेन ऑफ अमायनो ऍसिड. हो ना. ही चेन ऑफ अमायनो ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड एज अ पेप्टाइड चेन बिकॉज इट इज जॉईन टुगेदर बाय विच बॉन्ड. हा बॉन्ड कुठला इथे मधला. तो हे अमायनो ऍसिड. येस, पेप्टाइड बॉन्ड. म्हणून पेप्टाइड बॉन्डला ब्रेक करण्यासाठीचे एन्झाईम्स पेप्टिडेजेस. प्रोटीनचं फायनल डायजेशन म्हणून आपल्याला काय पाहिजे. हे प्रोटीन आहे, त्याचं फायनल डायजेशन आपल्याला काय पाहिजे. कम्प्लीट डायजेशन झाल्यावर दिस शुड बी कन्व्हर्टेड इनटू वॉटर. जसं स्टार्च शुड बी कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज, मग दिस शुड बी कन्व्हर्टेड इनटू. त्याचं मोनो युनिट काय. आर यू देअर. प्रथमेश बोल. प्रथमेश. येस मॅम. हा, मग ह्याचा प्रोटीनचा मोनो युनिट काय येईल इथे.
I am saying protein is made up of chain of amino acids. So these are all amino, गोल गोल काढले ते amino acid. हा is a peptide bond. आणि complete is a peptide chain किंवा protein chain. मग याचा मोनो युनिट काय येईल? हे नाही कळलं तर कसं कळेल रे डायजेशन? म्हणून बायोमॉलिक्यूल आधी घेतलं ना. चला कोण सांगू शकतं? ह्याचा मोनो युनिट स्टार्च इज मेड अप ऑफ ग्लुकोज 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 अँड ग्लुकोज. सो देर आर 3000 to 6000 ग्लुकोज मॉलिक्यूल. मग ह्याचा काय येईल मोनो युनिट? इफ इट इज मेड अप ऑफ अमायनो ऍसिड्स. किती मोठा क्ल्यू दिला ऐश्वरी बोलचल. अमायनो ऍसिड्स. एक्झॅक्टली इट शुड बी अमायनो ऍसिड. जर हा इतक्या अमायनो ऍसिडचा बनलेला आहे तर फायनली आपण प्रोटीन घेतलं, आपण डाळ खाल्ली, डाळ भात खाल्ला आपण, तर भातातनं आपल्याला ग्लुकोज मिळेल आणि डाळ मधनं काय मिळेल? अमायनो ऍसिड मिळतील फायनली. कारण डाळीचं डायजेशन होऊन आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमने डाळ भात खाल्ल्यानंतर डाळीचं डायजेशन होऊन आपल्याला काय मिळायला पाहिजे? अमायनो ऍसिड्स. भाताचं डायजेशन होऊन काय मिळायला पाहिजे? ग्लुकोज. म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळाली, तुम्हाला बिल्डिंग ब्लॉक प्रोटीन्स मिळाले. करेक्ट. आणि म्हणून हे सगळे पेप्टिडेजेस एन्झाईम. यू गेट क्वेश्चन. मी एवढे हे बबल केले, यू इमॅजिन मी किती मेहनत घेतली असेल पीपीटी कम्प्लीट करायला. ओके. सो पेप्टिडेजेस, ट्रायपेप्टिडेजेस, डायपेप्टिडेजेस, अमायनोपेप्टिडेजेस हे सगळ्या प्रकारचे पेप्टिडेज फक्त ह्या चेनला ब्रेक करतील. And they will make sure that finally amino acid should be released into the blood, as well as it is having the disaccharidases such as sucrase. सुक्रोज कशातनं मिळतं? आपण सुक्रोज शुगर घेतली, टेबल शुगर सुक्रोज. आपण आता बघितलं स्टार्च सलायवरी अमायलेजने कन्वर्ट होते माल्टोज मध्ये, बघितलं ना बिफोर 5 minutes. आणि मग हा माल्टोज जो आहे फायनली ह्याने काय करायला पाहिजे? ग्लुकोज आणि ग्लुकोज. मग या माल्टोजला फायनली ग्लुकोज आणि ग्लुकोज मध्ये कोण कन्वर्ट करेल? सो दिस इज द एन्झाईम माल्टेज. सो सगळे डायसॅकॅरिडेजेस म्हणजे सगळे डायसॅकॅराइड ब्रेक करायला हे डायसॅकॅरिडेजेस एन्झाईम. जसं सुक्रेज झाला, माल्टेज झाला, लॅक्टेज. लॅक्टेज काय करेल? काय करेल लॅक्टेज? लॅक्टोज शुगर ब्रेक. बरोबर. सो लॅक्टोज इज मेड अप ऑफ lactose is made up of glucose plus ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज. glucose plus galactose. आणि ही गॅलेक्टोज शुगर फक्त आपल्याला दुधातनं मिळते. ओके. गॅलेक्टोज आपण तशी कुठल्याच ह्याच्यातनं मिळत नाही, म्हणून दूध पिणं गरजेचं आहे. अँड दिस शुगर इज रिक्वायर्ड फॉर युअर नर्वस सिस्टम. ओके. कोणाकोणाला ऍलर्जी असते त्यांनी सोडून द्या, बाकीच्या पण गोष्टी आहेत नर्वस सिस्टमला. पण दुधाची ऍलर्जी नसेल तर every morning you must take a glass of milk, or during your daytime you must take this glass of milk to get the galactose if you do not have any allergy of milk, right? So next, I hope you are getting this. Okay. It also has a small amount of intestinal lipase and enzyme activator called as enterokinase. It also has म्हणजे कोण? It also has म्हणजे कोण? म्हणजे सकस इंटेरिकस. येस. त्याच्यामध्ये आता लायपेज म्हटला म्हणजे काय करेल तो? इंटेस्टिनल लायपेज. लायपेज एन्झाईम आहे आता. तो सफिक्स एस इज एन्झाईम. काय सेन्स होतो? आता जसं माल्टेज माल्टोजला, लॅक्टेज लॅक्टोजला, तसं लायपेज लिपिड्स. एक्झॅक्टली. लायपेज विल ब्रेक डाऊन द लिपिड्स. सो स्मॉल अमाऊंट. मग मेजर अमाऊंट ऑफ लायपेज कुठे येतं आपण बघू पुढे. इथे फक्त स्मॉल अमाऊंट. आणि एन्झाईम ऍक्टिव्हेटर कॉल्ड एज एंटेरोकायनेज. एंटेरोकायनेज कशाला लागणार आहे? जसं मी म्हंटल की प्रो, सफिक्स प्रो आणि शेवटी जन असलेले एन्झाईम हे इनऍक्टिव्ह आहेत एन्झाईम. प्रिफिक्स प्रो आणि सफिक्स जेन असलेले हे इनऍक्टिव्ह एन्झाईम्स. त्यांना ऍक्टिव्ह करायला हा एंटेरोकायनेज रिलीज होईल. मग त्यांना जसं तुम्हाला धक्का मारायला लागतो, मला अरे बोला रे बोला रे, तसं तो त्यांना धक्का मारेल आणि मग
ते सगळे एन्झाईम इथे ऍक्टिव्हेट होतील. ओके, आणि मग एन्झाईम आपलं काम करायला लागेल. म्हणजे मी धक्का मारलं की तुम्ही ऍक्टिव्हेट होणार आणि अभ्यास करायला लागणार. तसंच काहीतरी हे. होप मी तुम्हाला ऍक्टिव्हेट करतेय. मला असं वाटत नाही सक्सेसफुल आहे मी त्याच्यात, बट येस आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. पॅनिक सेल आपण आधी पण केलं होतं. काय करतो हा पॅनिक सेल, कोणाला आठवतं का? नंतर ह्याच्यामध्ये काय असतं? पॅनिक सेल जसं मी म्हंटल, सकस इंटेरिकस. पॅनिक सेल कुठे असतात? ते पॅनिक सेल कुठे असतात? क्रिप्स ऑफ लायबर्टन. क्रिप्स ऑफ लिबर्कल मध्ये. कशात? कुठल्या स्मॉल इंटेस्टाइनच्या पार्ट मध्ये पॅनिक सेल आहे? चार्ट बघा, चार्ट लिहिला असेल तो. म्युकोजा ऑफ जेजुनम अँड इलियम. एक्झॅक्टली, म्युकोजा ऑफ जेजुनम आणि इलियम मध्ये त्याच्या बेसला क्रिप्स ऑफ लिबर्कनला हे पॅनिक सेल आहे. मग ते लायसोझाईम सिक्रीट करत राहतात. आणि एखादा वात्रट बॅक्टेरिया असेल जो स्टमक मधनं सुटका झाली असेल, तिथे तो मेला नसेल, तर मग पुढे हा त्याला पकडेल. ओके, पुढे तो पकडेल आणि लायसोझाईम सिक्रीट करून त्याला मारून टाकेल. ओके, सो पॅनिक सेल. Okay, that's it. The intestinal wall has some stem cells. Okay, it also has some stem cells which plays an important role in removing the epithelial cells lost in the intestinal epithelium. The panic cells are believed to play an important role in the protection of these cells. आता स्टेम सेल थेरपी ना ही खूप बायोलॉजी मधली अपकमिंग ब्रांच आहे. आपल्या इंडियात अजून खूप सक्सेसफुल नाहीये, पण फॉरेन कंट्रीज मध्ये आपल्याकडे फक्त हा बिझनेस केला आहे जे स्टेम सेल मध्ये काम करतात. तुम्हाला जर माहिती असेल, तेव्हा जर बाळ जन्माला येतं जेव्हा, तर अम्बिलिकल कॉर्ड मी मागच्या ह्याच्यात तुम्हाला दाखवली होती. म्युकॉइड इपिथेलियल सेल्स मध्ये ती अम्बिलिकल कॉर्ड, बाळाची नाळ जी आईपासून कट करतात, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ती इतकी मोठी दोरी त्याच्या बेंबीतनं असते, ती आईला कनेक्टेड असते पोटात. ओके, ती अम्बिलिकल कॉर्ड कट करता बाळ जन्माला आल्या आल्या आणि त्याचं थोडंसं स्टेम असं राहतं, त्याला चिमटा लावून ठेवता. मी तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही कधी बाळाचं हे असं बघितलंय का? तो जेव्हा ती नाळ कट करता तेव्हा त्याच्यातनं ब्लड येतं. ओके, आणि ते जे ब्लड आहे ते स्टोअर करतात. आता आपल्याकडे त्याचा खूप बिझनेस झालाय, पण का स्टोअर करतात? तर त्या नाळीच्या रक्तामध्ये असतात स्टेम सेल्स. ओके, आणि समजा ती मग ती स्टेम सेल्स प्रिझर्व करायचे लाखांमध्ये पैसे घेतात आणि बरीच लोक ती करतात. त्याचं पुढचे कॉन्सिक्वेन्सेस अजून आपल्याकडे इतके माहिती नाही, पण फॉरेन कंट्रीज मध्ये हे खूप पॉप्युलर आहे. प्रत्येकाचं ते करतात, आपल्याकडे बिझनेस करतात. तर त्या नाळीतल्या रक्तात जेव्हा कट करतात तेव्हा त्याच्यातनं रक्त येतं. ते रक्त एका बाटलीत साठवलं जातं आणि मग त्याला 20-22 वर्षापर्यंत बाळ जेव्हा ते बेबी जेव्हा 20-22 वर्षाचं होतं तोपर्यंत त्याला सांभाळलं जातं त्या रक्तानं, आणि त्याच्यासाठी ते लाखांमध्ये पैसे घेतात. ओके, मग आता त्या रक्तामध्ये काय असतं? तर स्टेम सेल्स असतात. म्हणजे काय, समजा फ्युचरमध्ये बेबीला त्या काही प्रॉब्लेम आला, कधी किडनी फेल झाली, कधी लिव्हर फेल झालं, तर त्या स्टेम सेल्स मध्ये इतकी कपॅसिटी असते की ते पूर्ण तो ऑर्गन फॉर्म करू शकता लॅबोरेटरी कंडिशन मध्ये. ओके, आणि दिस इज कॉल्ड एज अ इमर्जिंग मेडिसिन. खूप पॉप्युलर आणि खूप लोक ह्याच्यामध्ये सध्या करिअर करतात, इमर्जिंग मेडिसिन. तर लॅब मध्ये तुम्ही पूर्ण ऑर्गन तो जनरेट करू शकतात आणि त्या बाळाला सर्जरी करून, मग बाळ म्हणजे तो आता मोठा झालाय, समजा 10-12 वर्षाचा मुलगा झाला, त्याला जर काही प्रॉब्लेम आले फ्युचरमध्ये तर तो तुम्ही इम्प्लांट करू शकता त्या बाळाला सर्जरी. तर ती स्टेम सेल्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये कपॅसिटी की परत नवीन सेल जन्माला घालायची, म्हणून तो स्टेम आहे. आपण कसं एखादं स्टेम झाडाचं कुठे आणलं आणि आपल्या घरच्या कुंडीत लावलं की ते झाड तयार व्हायला लागतं, तसं हे स्टेम सेल्स. ओके, की ते पूर्ण ऑर्गन जनरेट करेल आणि बाळाच्या स्वतःच्याच रक्तातल्या सेलमुळे ते ऑर्गन असल्यामुळे ते रिजेक्शन होत नाही. कधी कधी आपण बघतो की कोणी किडनी डोनेट केली तर किडनी गेट रिजेक्टेड, कारण बॉडी ती ऍक्सेप्ट नाही करत दुसऱ्यांची असल्यामुळे. ओके, आणि मग बॉडीला इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज वर ठेवायला लागतं, त्याचा वेगळा परिणाम. तर खूप मोठा टॉपिक येतो, इतक्या थोडक्यात मला तो बोलता नाही ना. सो बट देन इंटेस्टिनल वॉल हॅज सम स्टेम सेल्स, आणि मग जर काही इपिथेलियल सेल डॅमेज झाले
तर हे स्टेम सेल पटापट ते इपिथेलियल सेल परत रिजनरेट करतात आणि त्यांचं काम परत ते चालू करतात. ठीक आहे, मी हा सेशन थांबवते. जॉईन बॅक फॉर द नेक्स्ट सेशन.